ओके. सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज आणि येस, हॅपी संडे, हॅपी मंडे. ओके, मला फक्त एकच विचारायचं आहे की किती जणांनी काल संडेला फायनान्स बद्दल शिकला आणि स्वतः सेल्फ इन्व्हेस्टमेंट बद्दल शिकलाय. जस्ट चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. किती जणांनी संडे यूज केला कालचा? किती जणांनी खरं खरं सांगा की आम्ही हॉलिडे केला, आम्ही खरोखर संडे यूज केला? किती जण चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ज्यांनी ज्यांनी संडे यूज केला, ज्यांनी ज्यांनी संडे शिकायला यूज केला, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, की ऑलरेडी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जर आपल्याला खरोखरच सक्सेस कमी वेळेत करायचं आहे, जर मी जे बोलतो आहे की 2 वर्ष हार्डवर्क करा 20 वर्ष वाचवण्यासाठी. सो हार्डवर्क मध्ये असं नाहीये की एकच मिनिट अनमिट. सो हार्डवर्क मध्ये असं नाहीये की संडे स्किप करायचं आपल्याला. लक्षात आलंय? सो किती जण रेडी आहेत की 7 संडे, जे 7 मंडेज करण्यासाठी? सो संडे आता सध्या आपण संडेसाठी एलिजिबल नाही आहोत. राईट आहे. जर आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहे, जर आपली फॅमिली स्ट्रगल करते, सो संडे हॉलिडेसाठी आपण एलिजिबल नाही आहोत. त्याला एलिजिबिलिटी लागते. सो वी आर ऑलवेज ऑन ड्युटी. वी आर सोल्जर्स. लक्षात आलंय? सो मी परत परत सांगतोय की संडे पब्लिक शांत असते, ऍक्टिव्ह नसते. राईट. सो पहिलं पहिलं माइंडसेट चेंज करा. पहिलं माइंडसेट चेंज करा. तुम्हाला हा एक संडे पाहिजे का 365 संडे पाहिजे? यू डिसाइड. किती संडे पाहिजे तुम्हाला? जर असं, मी तुम्हाला परत सांगतोय की एक अशी सिस्टम आहे, 2 वर्ष फॉलो केलात की तुम्हाला 365 संडेची तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. टाइम फ्रीडम कधी मिळणार तुम्हाला? राईट. बघा, ऍव्हरेज मित्रांनो, एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. तुम्ही इकडे आलाय, तुम्हाला त्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत ज्या 90% लोकांकडे नाहीये. तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागणार जे 90% लोक नाही करत. किती जणांना कनेक्ट झालंय मी जे बोलतोय ते? राईट. सो जे जे शांत बसलेले आहे, जे जे कोर्सेस बघत नाहीये, जे जे ऍक्शन घेत नाहीयेत, हे त्यांच्यासाठी आहेत. राईट. आणि परत सांगतोय, तुम्ही माझ्यासाठी आलेलात नाही, तुम्ही तुमच्यासाठी आलेले आहेत. सो बॅक टू आजचा जो कोट आहे की पॉवर तर कायमच तुमच्यामध्ये होती. यू हॅव ऑलवेज हॅड दी पॉवर माय डिअर, यू जस्ट हॅड टू लर्न इट फॉर युअर सेल्फ. ही पॉवर तर कायमची तुमच्यामध्ये होती. फक्त स्वतःची स्ट्रेंथ, कॉन्फिडंट आणि कॅपेबिलिटी ओळखायला आणि स्वतःवर बिलीव्ह करायला, विश्वास करायला शिकायचं होतं. समजलं का? तुमच्यातच पॉवर होती. अनेक वेळा लोकांना वाटतं की त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी कुणीतरी येईल, मोटिवेशन देईल, मिरॅकल होईल. पण खरं चेंज तेव्हा सुरू होतं जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो. बरोबर आहे? लाईफ तुम्ही तुमचीच चेंज करताय. ज्या लोकांचे कर्ज क्लिअर होत आहे, जे लोक इन्कम सोर्सेस वाढवत आहेत, जे लोक पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये येत आहेत, हे तुम्ही करताय. फक्त ती तुमची इनर पॉवर मी तुम्हाला काढून दाखवतोय. फायनान्शियल फ्रीडम मिळण्यासाठी पॉवर पण कायमची तुमच्यामध्ये होती. फक्त पैशांचे रूल्स, इन्व्हेस्टिंग, डिसिप्लिन आणि वेल्थ क्रिएशनचे प्रिन्सिपल शिकायचे बाकी होते. किती जण सहमत आहेत? किती जण सहमत आहेत? बहुतेक लोकांना वाटतं की रिच होण्यासाठी मोठी सॅलरी, लक किंवा फॅमिलीची वेल्थ लागते. पण खरं वेल्थ तयार होतं जेव्हा प्रॉपर फायनान्शियल हॅबिटनी, स्मार्ट डिसिजननी आणि कन्सिस्टन्स ऍक्शन्समुळे. आज आपण मुलांच्या शिक्षणावरती पण चुकीचे डिसिजन घेतोय. तुम्हाला वाटतंय की यू आर डुईंग इन अ राईट इन्व्हेस्टमेंट इन युअर चाइल्ड एज्युकेशन? किती जणांना असं वाटतंय की मी माझ्या मुलांना जे काय शिकवतोय ते राईट एज्युकेशन आहे? मित्रांनो, एज्युकेशन आपलं खूप स्वस्त आहे. किती जण अग्री आहे? बेसिक लेवलचं एज्युकेशन खूप स्वस्त आहे. सो तिकडेही तुमचे रॉंग डिसिजन होत आहेत आणि ते तुम्हाला कळतायत आफ्टर 10 to 12 years. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झालंय, फक्त इन्शुरन्स पॉलिसी, चुकीचे लोन. मित्रांनो, थोडासा अवेअरनेस करावं लागेल. जग चेंज झालंय. कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं तेही कळलं पाहिजे तुम्हाला. आज मी इतके लोक
एवढा पैसा टाकून सुद्धा त्यांना रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळत नाहीये. स्टील स्ट्रगलिंग करतायत त्यांचे मुलं. वाय? बिकॉज राईट एज्युकेशन मिळत नाहीये. आज तुमच्या मुलांना पाणी पाहिजे, त्यांची पाण्याने ताण पूर्ण होते, तुम्ही त्याला ज्यूस देताय. पण तुमच्या मुलाला पाणी नको, पाणी पाहिजे. खूप डीप मिनिंग आहे, किती जणांना ही कळालेली आहे. तुमच्या मुलांना पाणी पाहिजे, तुम्ही त्याला ज्यूस देताय की बाळा 100 रुपयाचा ज्यूस पी. अरे नको ना, त्याला ना त्याची रिक्वायरमेंट पूर्ण होते आणि तुम्ही ओव्हर एक्सेस खर्च करताय. लक्षात आलंय? सो राईट एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. असं नाहीये की कुठेही आपल्याला, म्हणून तुम्हाला बोललो की आपल्याला फायनान्स बद्दल काही रूल्स, पैशांचे रूल शिकावे लागणार आहेत. तुमचे डिसिजन मध्ये, तुमच्या माइंडसेट मध्ये आणि तुमच्या ऍक्शन मध्ये तुमची खरी पॉवर लपलेली असते. मी किती जणांना बोललो की मी माझ्या मुलींची फीज कमी भरतो, पण मी 2 मुलांची फीज डोनेशन मध्ये भरतो. लक्षात आलंय? मिनिंगफुल आहे. असं नाही की मी पैसे वाचवतोय, पण मी डोनेट पण करतोय आणि पुढच्या वर्षी अजून 3 मुलांचं ऍडमिशन करेन. सो थोडस आपल्याला आपणच डिसिजन घ्यायचंय. आपल्याला तुमच्या मुलांना काय पाहिजे. आज आपल्या 90% मुलांना माहितीही नाहीये की त्यांना ऍक्च्युली काय करायचंय. आहे का क्लॅरिटी सेशन शाळेमध्ये? आहे का? आहे क्लॅरिटी सेशन? फक्त त्यांना ऑप्शन दिले जातात की हे करा, ह्याच्यातलं काय सिलेक्ट करायचं ते करा. बरोबर आहे? किती जणांना वाटतंय की 10वीच्या आतमध्ये मुलांचा एक 1-to-1 सेशन असला पाहिजे? किती जणांना असं वाटतंय? म्हणजे फायनान्शियल नाहीये, पण क्लॅरिटी सेशन किती जण इम्पॉर्टंट आहे मुलांना. आणि मी करतो मुलांचं की काय पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या पॅशनच्या जवळ जाईल. ना की त्याला कळलं पाहिजे की वल्लभ, अरे तू इंजिनिअरिंग करून तुला इट इज नॉट राईट. इंजिनिअरिंग नव्हतं करायचं वल्लभ, तुला तुला वेगळं काहीतरी करायचं होतं. कारण की मी जर वेगळं केलं त्याच्यातच सक्सेसफुल होणार. अग्री? सो पॅशन ही खूप इम्पॉर्टंट आहे. खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खूप लोक स्ट्रगल करतात कारण की ते आवडीचं काम करत नाही. आवडीचं काम करत नाही. सो ज्या दिवशी तुम्ही स्वतःची पावर ओळखता, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होतं. लक्षात आलंय? सो लक्षात ठेवा, जो प्रत्येक मनी हॅक जो प्रकार आहे, इट इज नॉट सिम्पल. तो डिझाईन केलेला आहे तुमच्या लाईफमध्ये, जेणेकरून मला प्रत्येक महाराष्ट्राच्या लोकांना द्यायचं आहे. प्रत्येक माणसाला गरज आहे, नॉट महाराष्ट्र, एंटायर इंडियाला गरज आहे अशा प्रोग्रामची. लक्षात ठेवा. सो शिका. थोडस थोडं शिकायचंय, माइंड अपग्रेड करा. जगामध्ये काय चाललंय, समोरचा माणूस काय देतोय ते तरी ओळखता आलं ना, तर तुम्ही पैसे वाचवू शकता. अदरवाईज जे देतील ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल, बिकॉज ऑफ यू आर इलिटरेट. बरोबर? मीही ऍज अ इंजिनियर असून मी पण इलिटरेट होतो. पण जेव्हा मला कळालं की एक्झॅक्टली रिच लोक काय करतायत, तेव्हा मला एक इगो होता की मी इंजिनियर आहे, मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे, सगळं काय एसी मध्ये केबिन सगळं काय येतं. पण मला हे कळलं नाही की मी तो माणूस होतो जो मी पैसा देत होतो आणि मला कळत नव्हतं. सो जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल तर सक्सेसफुल लोकांची हॅबिट करावं लागणार. आज का सक्सेसफुल लोक जास्त डोनेशन करतात, प्रॉपरली राहतात? कारण की त्यांना मनी मॅनेजमेंट येतं. असा कोणता रिच माणूस नाही ज्याला पैशाच्या बद्दल माहित नाहीये. सो रिच आपण आतून झालं पाहिजे, ना की आपण दाखवलं पाहिजे. लक्षात आलंय? किती जणांना कनेक्ट झालेला आहे? सो थोडासा कोट मी थोडा चेंज केलाय, पण मी परत सांगतो ही पॉवर तुमच्यामध्ये आहे. आणि थोडस एक्सपेन्स ऑप्टिमायझेशन करा. कुठे कुठे खर्च जातोय ते लक्ष द्या. कुठे तो प्रोडक्टिव्ह आहे का? मी जिथे पैसा टाकतोय त्याचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे का? लक्षात आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे. अँड येस, मंडे आलेला आहे. संडे ज्याने ज्याने यूज नाही केलाय त्याला आज जास्त वेळ काम करायचं आहे. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे. बाय बाय. Wonderful. Yes. Thank you so much, Vallabh sir. More power to you, more success to you, more